स्टार दर्पण न्यूज, सत्याचा आरसा, जनतेचा आवाज। सांडोळ मांडोळ जवळ स्कूल बस पलटी, 25 विद्यार्थी जखमी। नमस्कार, आपण पाहताय स्टार दर्पण न्यूज। चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। पाहूयात आता सविस्तर बातमी। चाकूर तालुक्यातील राचनावाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयाची स्कूल बस सांडोळ मांडोळ चौकात पलटी झाली। ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी 9 वाजता घडली। या बसमध्ये सुमारे 30 विद्यार्थी प्रवास करत होते। त्यामधील 25 विद्यार्थी जखमी झाले आहेत। सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून सर्व विद्यार्थी थोडक्यात बचावले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या शाळेचा नियमित चालक आळंदी वारीसाठी गेल्याने त्याच्या जागी दुसऱ्या चालकाला त्याने बदलीवर पाठवले होते। त्याची माहिती शाळा प्रशासनाला दिली नव्हती असे शाळेतील शिक्षकांनी सांगितले। बुधवारी सकाळी स्कूल बस क्रमांक MH12 PQ 5120 विद्यार्थ्यांना आणण्यासाठी गेली असताना तो चालक बस चालवत असताना मोबाईलवर बोलत असल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली। तो चालक नशेत असल्याचा आरोप गावकरी व पालकांनी केला आहे। या अपघातात 19 विद्यार्थ्यांना दुखापत झाली असून इतर विद्यार्थ्यांना किरकोळ मार लागला आहे। हे विद्यार्थी मोठ्या धक्क्यातून बचावले। या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बालाजी बंडे व इतर पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून चालकाला ताब्यात घेतले आहे। त्या विद्यार्थ्यांना तात्काळ ॲम्ब्युलन्समध्ये चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। स्टार दर्पण न्यूजसाठी मुख्य संपादक दयानंद वाघमारे, चाकूर, लातूर। मग तिथं वापस फिरून बघितलं तर बस पलटी झाली आणि तिथून परत आलो मागे परत आल्यावर लेकरमध्ये किलबिल करत होते, गर्दा करत होते। त्याच्यामुळे ते काच खोलला आणि बाहेर लेकरं घेतली आम्ही। किती विद्यार्थी होते? काही कुणाला लागलं होतं का जास्त? लागलं 30-35 लेकरं होते, त्या दोघांच्या वर लागले, फक्त चांगला लागलेला। मग त्यांचे वडील हे ते आले गावाकडून धावत पळत, समजे मित्रमंडळी जमल्यावर मग त्याला बाहेर काढून ती प्रोसिजर पुरी झाली चालू। ठीक। ही घटना जी घडली ती माझ्या शेतामध्ये, स्वतः शेतामध्ये। काय नाव दादा तुमचं? माझं गणपत बाजीराव मुंडे, माजी सरपंच। बर, मग कशी झाली ही घटना? तुम्हाला कसं कळलं? हा दुर्दैवी घटना घडली, पण गावचं काहीतरी नशीब। ही गाव म्हणजे संताची भूमी आहे। येथे ब्रह्मचारी महाराज इथे शांत सेव झालेले आहेत, म्हणून इथं काही वाईट घडलं शेतात नाही। काम करत होतात की म्हणजे? इथं बसलो होतो नोकरीच्या गड्यासोबत चर्चा करी। बरं, की एकदम अचानक हा प्रकार घडल्यानंतर गावातून एकजूट गाव असल्यामुळं पूर्ण गाव इथं सहाय्य झालं। काच फोडून त्यांनी विद्यार्थी बाहेर घेतले, पण विद्यार्थी हे काही जखम न होता मरण्याच्या मार्गावर, म्हणजे इतके घाबरून गेलेले होते। इनकमिंग। नमस्कार, आपण पाहता स्टार दर्पण न्यूज। मी दयानंद वाघमारे। जे सांडोळ मांडोळमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन येणारी स्कूल बस जे पलटी झाली, त्यामध्ये काही विद्यार्थी जखमी झाले। अशा विद्यार्थ्यांना आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये ट्रीटमेंटसाठी घेऊन आलेले होते। त्याचे जे इलाज केलेले डॉक्टर आहेत नरोडे साहेब, आपण विद्यार्थ्याबद्दल त्याच्याकडून जाणून घेऊया। सर, जे विद्यार्थी होते त्याला किती जखम, किती मार लागला? सर, सांडोळमध्ये 22 विद्यार्थी आमच्याकडे सोडवायची बाब चांगली आहे। कुणाला असं गंभीर काही झाल्या नाही। एकूण 22-20 पेशंट जे आहेत साधारण 13-14 वर्षाचे आहेत। चांगले आहेत सगळे। फक्त मार लागला होता त्यांना थोडंफार हे 2 पेशंट आहेत, काजल गोविंद कांबळे आणि साईनाथ दत्तात्रय टोपे। टोटल पेशंट स्टेबल आहे। साईनाथला डोक्याला मार लागल्यामुळे त्याला स्टिचेस घेऊन सिटी स्कॅन केली। काजल गोविंद कांबळे डाव्या गेला सूज आल्यामुळे एक्सरे नॉर्मल आहे, तरी त्याला आपल्याकडे विद्यार्थी होते ट्रीटमेंटसाठी किती विद्यार्थी आहेत? 22 पैकी 2 आपण लाखो ट्रीटमेंटसाठी। आता त्याला डिस्चार्ज दिलाय? डिस्चार्ज दिला आहे। एक पेशंट माझ्याकडे आहे, चांगला आहे। अशा रीतीने आपण नरोडे साहेबशी बातचीत केली। सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत, काही जखमा जास्त झाल्या नाही। ट्रीटमेंट करून त्याला त्याच्या गावी पाठवले असे सांगतात। धन्यवाद साहेब।